हॅलो एव्हरीवन. तर आपण आज LeetCodeचा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सेकंड लार्जेस्ट डिजिट इन अ स्ट्रिंग. तर आपण हा क्वेश्चन जावास्क्रिप्ट या लँग्वेज मध्ये सॉल्व करणार आहोत. तर आपण आता अगोदर क्वेश्चन बघूया. गिवन अन अल्फान्यूमेरिक स्ट्रिंग एस, रिटर्न द सेकंड लार्जेस्ट न्यूमेरिकल डिजिट दॅट अपियर्स इन एस और -1 इफ डज नॉट एक्झिस्ट. तर काय करायचं, आपल्याला या स्ट्रिंग मध्ये चेक करायचं की किती न्यूमेरिक नंबर्स आहे आणि त्या न्यूमेरिक नंबर्स मधून सेकंड लार्जेस्ट नंबर हा रिटर्न करायचा. आणि जर सेकंड लार्जेस्ट नंबर नसेल, जर स्ट्रिंगची लेंथ एकच असेल किंवा एकच असेल तर -1 रिटर्न करायचं. And alphanumeric string is a string consisting of lowercase English letters and digits. तर आपल्याला जी दिलेली स्ट्रिंग आहे ना, ती लेटर्स आणि डिजिट्सचं कॉम्बिनेशन आहे. आणि तर आपल्याला डिजिट मध्ये काय द्यायचे, 2 द्यायचे. तर द डिजिट्स दॅट अपियर्स इन एस आर 1, 2, 3. द सेकंड लार्जेस्ट डिजिट इज 2. तर आपण फर्स्टली एवढे सगळे कॅरेक्टर आहेत, लाईक हे लेटर DFA, हे जर रिमूव्ह केले तर आपल्याला काय सगळं डिजिटचा ॲरे भेटेल 1, 2, 3. आणि ह्या 1, 2, 3 मध्ये सेकंड लार्जेस्ट आहे 2. तर इट शुड रिटर्न 2. देन सेकंड मध्ये पण तुम्ही बघू शकता, द डिजिट्स अपियर इन एस आर ओनली 1. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचे की युनिक नंबर पाहिजे. लाईक 1, 1, 1 कितीदा पण असले तर युनिक किती होतो, एकच ॲरे ची लेंथ आहे, एकच ॲरे मध्ये एकच एलिमेंट आहे. तर देर इज नो लार्जेस्ट डिजिट, सो इट शुड रिटर्न -1. सो तर आपण बघूया स्टेप बाय स्टेप. तर फर्स्ट आपल्याला काय करायचं, फर्स्ट टास्क आहे रिमूव्ह ऑल दी. फर्स्ट टास्क आहे आपला, किती पण मोठा प्रॉब्लेम असला ना त्याला फर्स्टली चंक्स मध्ये डिवाइड करायचे. रिमूव्ह ऑल दी लेटर्स फ्रॉम दी ॲरे, स्ट्रिंग. तर फर्स्ट टास्क आहे आपल्याला सगळे लेटर रिमूव्ह करायचे. मग आपल्याला भेटेल लाईक 1, 2, 3. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला सॉर्ट, मेक युनिक एलिमेंट्स अँड सॉर्ट इट. सेकंड मध्ये काय करायचं, आपल्याला सगळे युनिक एलिमेंट काढायचे त्या ॲरे मधील आणि त्याला सॉर्ट करायचं. आणि थर्ड स्टेप आहे आपलं, त्याला काय करायचं, ऑन द बेसिस ऑफ कंडिशन रिटर्न सेकंड लार्जेस्ट एलिमेंट. तर या 3 स्टेप मध्ये आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा. तर पहिली स्टेप, तर आपल्याला सगळे नंबर्स पाहिजे. सो मी काय करते, फक्त एक व्हेरिएबल डिक्लेअर करते, लेट नंबर्स इज इक्वल टू एस डॉट. तर आपल्याला काय करायचं, नंबर इज इक्वल टू एस. मी काय करते, हे प्रिंट करून दाखवते की आपल्याला नंबर मध्ये सध्या काय भेटतो. तर याला मी काय करते, डिबग करते. तर तुम्ही बघू शकता आपल्याला ही स्ट्रिंग भेटली आहे नंबर इथे सध्या एस मध्ये. तर ही स्ट्रिंग आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये फिल्टर आउट करायचं ना, आपल्याला लेटर आणि डिजिट वेगळे करायचे. तर त्याच्यासाठी आपल्याला ॲरेच्या मेथडचा यूज करावा लागेल. पण इथे आपल्याला दिलेली आहे स्ट्रिंग, आपण स्ट्रिंग वरती डिरेक्टली मेथड यूज नाही करू शकत. तर म्हणून काय करायचं इथे, की याला गिवन स्ट्रिंगला काय करायचं, स्प्लिट करायचं. मग ती काय होईल, स्प्लिट या मेथडने काय होती, जी स्ट्रिंग असते ना ती ॲरे मध्ये कन्वर्ट होते. मग आपल्याला काय होतं की मल्टिपल मेथडचा ऍक्सेस भेटतो. तुम्ही बघू शकता ती जी स्ट्रिंग आहे ना ती ॲरे मध्ये कन्वर्ट झाली आहे. आता काय करायचं, आणि पण काय स्ट्रिंग जरी ॲरे मध्ये कन्वर्ट झाली पण जेवढे काही कॅरेक्टर आहे, जेवढे एलिमेंट आहे त्याचा टाईप आहे स्ट्रिंग. तुम्ही इथे बघू शकता. तर आपल्याला फर्स्टली काय करायचं की त्याला
न्यूमेरिक मध्ये करायचो, मीन्स त्याचा डेटा टाईप चेंज करायचा नंबर. तर मी काय करते, त्याला मॅप करते. त्याला मॅप ही एक ॲरेची मेथड आहे. ती काय करते, ॲरे ऑफ एलिमेंट्स ॲज अ इनपुट घेते आणि जेवढे इनपुट्स घेते तेवढेच ॲज अ आउटपुट रिटर्न करते पर्टिक्युलर ऑपरेशन करून, की लाईक आपल्याला सगळ्यांचा डेटा टाईप चेंज करायचा, असं सगळं मॅप करते. मॅप current I just convert let's see current. आता आपण बघू त्याचा डेटा टाईप चेंज व्हायला पाहिजे, आता हा न्यूमेरिक व्हायला पाहिजे. तर बघू होतो का नाही. हा, तर आता काय आपल्याला सगळे नंबर्स भेटले, पण याच्यामध्ये जे जे लेटर्स होते त्याचा डेटा टाईप नॉट अ नंबर आलाय. तर आता आपल्याला काय करायचं, हे काढून टाकायचे. आणि काढून टाकण्यासाठी ॲरेची परत एक मेथड असते, त्याचं नाव आहे फिल्टर. तर आपण इथे काय करू, मेथड चेनिंग करू. आता ही मॅप आहे, आता त्याला आपण फिल्टर लावतो. फिल्टर इज अ मेथड विच टेक, आता काय करते मी, फिल्टर करते सगळे लाईक ज्या नंबरची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असेल तेच रिटर्न करावी. तर मी काय करते, तुम्ही ते इज नॅन वाल्या फंक्शनचा पण यूज करू शकता. तर मी ते सिंपल ठेवण्यासाठी डिरेक्टली कंडिशन लावते, करंट इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर रिटर्न करा. तर बघूया, त्याने आता आपल्याला नंबरचा ॲरे द्यायला पाहिजे. तर आपल्याला इथे एक नंबरचा ॲरे भेटलाय. आता काय करायचं, आता सेकंड स्टेप आहे आपली, मेक युनिक एलिमेंट्स अँड सॉर्ट इट. लेट युनिक इज इक्वल टू नंबर्स, आपल्याला काय करायचं, याला युनिक साठी ही वाली मेथड सेटचा यूज करू, डॉट डॉट नेम सेट, आणि इथे आपला ॲरे पास करायचा. तर बघूया, आपल्याला सगळं युनिक एलिमेंट्स भेटायला पाहिजे. आता इथे भेटेल 1 2 3. ओके, ओके, ह्याला डिस्प्ले कन्सोल डॉट लॉग करते मी. आपण त्याला प्रिंटच नाही केलं. तर बघते मी, आता आपल्याला सगळे युनिक एलिमेंट्स भेटतील इथे. या तुम्ही बघू शकता, आपल्याला हा जो आपला ॲरे होता नंबरचा, ही वाली मेथड यूज केल्यानंतर आपल्याला इथे 1 2 3 भेटलं. आणि आता नंतर काय करते, मी याला सॉर्ट करते, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करते मी याला. बी मायनस ए केलं की डिसेंडिंग नव्हतं, आणि ए मायनस बी यूज केलं की असेंडिंग नव्हतं. हा, आता येस, आपलं तर झालंय, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये भेटलाय. आणि आता आपला रिझल्ट समजा इथे असेल तर आपण इथे डिरेक्टली यूज करू शकतो युनिक ऑफ 1. पण इथे ऑन द बेसिस ऑफ कंडिशन, जर ॲरे मध्ये एकच एलिमेंट असेल तर आपल्याला ERR ऑफ 0 भेटणारच नाही ना, सर ERR ऑफ 1 भेटणारच नाही ना, कारण ERR ऑफ 0च असेल फक्त तिथे ह्या कंडिशन मध्ये. तर ऑन द बेसिस ऑफ दी कंडिशन आपल्याला रिटर्न करायचे रिझल्ट, इफ युनिक डॉट लेंथ. जर युनिक डॉट लेंथ ह्या वाल्या ॲरेची लेंथ जर 2 असेल किंवा 2 पेक्षा जास्त असेल, 2 असेल किंवा 2 पेक्षा जर जास्त असेल तर युनिक ऑफ 1 रिटर्न करायचं, अदरवाईज रिटर्न करायचं -1. इथे पण रिटर्न टाकायचं विसरले, एक मिनिट. तर आपण बघूया टेस्ट केस पास करतं का नाही. तर तो फायनली आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे आणि सगळे आपले टेस्ट केसेस सुद्धा पास झाले आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू.